हिंदी तसेच मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व पुरोगामी आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवणारे डॉक्टर श्रीराम बाळकृष्ण लागू हे थोर विचारवंत, प्रचंड अभ्यासू, विज्ञानवादी व समाजवादी होते. त्यांनी नाट्य व सिनेक्षेत्रात दिलेले योगदान फारच मोठे आहे. जीवनगौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलेले आहे. आपले कार्य तेवढ्यापुरती मर्यादित न ठेवता वयाच्या उत्तरार्धात श्री श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत सक्रिय सहभागी होऊन समाज सुधारणेच्या कार्यास त्यांनी वाहून घेतले होते. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते असा विचार तरुण पिढीला डॉक्टर लागू नेहमी देत असत. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजाचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासाचाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते व म्हणून ते देवाला रिटायर करा असे म्हणत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचे व मुलाखतीचे काही व्हिडिओ सादर करीत आहे आणि ही खात्री आहे की हा संपूर्ण व्हिडिओ पाहून आपल्या विचार प्रणालीमध्ये नक्की बदल घडेल. निर्मूलन समितीचं काम जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, आता ही नवीन समिती स्थापन सुरू झालेली आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे काही आज सुरू झालेलं किंवा गेल्या अर्ध्या वर्षात सुरू झालेलं काम आहे असं आपण मानण्याचं कारण नाही. वास्तविक पाहता अगदी पार वैदिक काळापासून हे काम अनेक मंडळी करत आलेली आहेत. समाजामधल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि धर्माच्या स्वरूपामध्ये धर्माच्या नावाखाली चाललेली कर्मकांड याच्यामधलं थोतांड, याच्यामधलं वैयर्थ लोकांना समजून सांगावं अशा तऱ्हेचा विचार अगदी पार आपल्याला माहिती आहे की चार्वाकांच्या पासून इकडं मांडण्यात आलेला आहे. बुद्धांनी तो मांडलेला आहे. आपल्या संत मंडळींनी हे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर तुकारामांच्यासारखे संत हे धर्मातल्या कर्मकांडावरती किंवा एका ब्राह्मण वर्गाच्या मिराजदारीवरती कसं कडकडून तुटून पडलेले होते हे सगळं आपल्याला माहिती आहे इतिहास. आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये जर बघायचं म्हटलं गेल्या 100-1 वर्षामध्ये तर फुले, आगरकर, सावरकर, आंबेडकर ही माणसं आणि आज आता पुन्हा श्याम मानव, म्हणजे हे काम आजचं नाही आहे. हे जवळजवळ 2,500-3 हजार एक वर्ष चाललेलं असं हे काम आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वास्तविक आता लगेच त्याच्या पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये असा यायला पाहिजे की 2,500-3 हजार वर्ष काम चालून सुद्धा अजून माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा का होत नाही? हा खरं म्हणजे फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत याबद्दल आज कुणाचंच दुमत नाही. आपल्याला माहिती आहे की लोकांच्या मध्ये हा विचार आहे. शासनाला सुद्धा असं म्हणता येत नाही की बाबा अंधश्रद्धा चालू राहायला पाहिजेत. त्यामुळे शासनाचं सुद्धा हेच मत आहे की अंधश्रद्धा नाहीशा झाल्या पाहिजेत. आणि इतका सगळ्या अंगांनी हा प्रयत्न चाललेला असताना सुद्धा अजून सुद्धा समाजामध्ये इतकं अंधश्रद्धांचं प्राबल्य का? हा खरं म्हणजे विचार करायला पाहिजे आपण. आणि तो विचार करायला आपल्याला प्रवृत्त करावं हा या भाषणांच्या मागचा किंवा ते जे प्रयोग त्यामध्ये करून दाखवतात त्यांचा हेतू असतो. कोणाच्या धर्मश्रद्धेवरती प्रहार करणं हाच केवळ त्याच्यामध्ये हेतू आहे असं नाही. किंबहुना ते असं वरचेवर सांगत असतात की तुमची परमेश्वरावरची श्रद्धा किती अभंग आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतीय समाजामध्ये तर फार खोलवर असा तो रुजलेला विचार आहे. तेव्हा ती श्रद्धा मुळातूनच उखडून टाकायची हा या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचा हेतू नाही. परंतु या श्रद्धेच्या पोटी ज्या उपजणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यानं समाजाचं कसं नुकसान होतं आहे हे दाखवणं आणि म्हणून ते नुकसान होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं हे हा याचा प्रमुख हेतू आहे. अंधश्रद्धाने माणसांचं नुकसान काय होतं असाही प्रश्न आपण कदाचित विचाराल. खूपच होतं. अनेक पातळ्यांच्या वरती होतं. व्यावहारिक पातळ्यांच्या वरती होतं ते असं की माणसामधल्या अंधश्रद्धा ज्या असतात त्याचा फायदा घेणारे लोक साहजिकचपणे समाजामध्ये निर्माण होतात. आणि मग समाजातल्या एका अडाणी अशिक्षित अशा वर्गाचं ते पद्धतशीरपणे शोषण सुरू करतात. हा समाज असाच अडाणी राहावा, हा समाज असाच अंधश्रद्धा राहावा याच्यामध्ये त्या मंडळींचा ते ज्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते जे गुंतलेले असतात अशा मंडळींचा त्याच्यामध्ये फायदा असतो. आणि ती मंडळी अशा वर्गाचं पद्धतशीर शोषण करत असतात. आणि हा समाज माझा असाच राहावा, अडाणी राहावा अशीच त्यांची इच्छा असते. आणि याच्याशी आपल्याला झगडावं लागतं अशा करता की आपल्याला
हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम आहे ते केवळ तुमच्या अंधश्रद्धा बाजूला काढून टाकायचं इतकं साधं सोपं काम नाही आहे. आपल्याला जर समाज परिवर्तनाची म्हणून काही चळवळ मान्य असेल की आपला समाज एकूणच सगळा बदलायला पाहिजे, तो जास्त अधिक समजूतदार झाला पाहिजे, जास्त अधिक शिक्षित झाला पाहिजे, जास्त अधिक जबाबदार झाला पाहिजे, जास्त अधिक विचारी झाला पाहिजे, असं जर आपण मानत असू तर त्या संबंध एका व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा हा एक फक्त बारीकसा भाग आहे. समाजाचं दारिद्र्य नाहीसं करणं हा जसा एक त्याचा भाग आहे, समाजाला शिक्षण देणं किंवा साक्षरता समाजामध्ये वाढवणं हा जसा त्याचा भाग आहे, तसं समाजाला अंधश्रद्धा टाकून विचार करायला प्रवृत्त करणं हा त्याचा एक बारीकसा भाग आहे. तेव्हा अशा एका व्यापक चळवळीचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. वास्तविक पाहता अंधश्रद्धा या प्रत्येक धर्मामध्ये असतात, काय फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत असं नाही, मुसलमान धर्मातही आहेत, ख्रिश्चन धर्मातही आहेत. आणि धर्म जरी म्हटलेलं असलं तरी जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं किंवा ग्रंथामान्य मानलं जातं किंवा अमुक माणसाचा शब्द असं तो म्हटलं की मग त्याच्यावरती पुन्हा विचार करायला जागा राहत नाही. अशी जिथे जिथे परिस्थिती असते तिथं तिथं या अंधश्रद्धा सगळ्या निर्माण होतात. मार्क्सचं नाव सांगणारा पोथीवाद जो असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला जेव्हा शेवटी धर्माचं रूप येतं तेव्हा त्याचीही काही कर्मकांड निर्माण होतात, त्याच्याही मध्ये अंधश्रद्धा निर्माण होतात. तेव्हा जिथे जिथे शब्द प्रामाण्य मानलं जातं, जिथे जिथे पोथी प्रामाण्य मानलं जातं तिथं तिथं या अंधश्रद्धांचा उद्भव होतोच होतो. आणि म्हणून मग काय करायचं आपल्याला तर शब्द प्रामाण्य टाकून द्या, बुद्धी प्रामाण्य माना. वेदामध्ये लिहिलं आहे किंवा कुराणामध्ये लिहिलं आहे किंवा बायबलमध्ये ते लिहिलेलं आहे म्हणून ते खरं माना ही प्रवृत्ती सोडून द्या. ते खरोखरच खरं आहे का हे तुमच्या आजच्या ज्या काही वैज्ञानिक कसोट्या आहेत त्या कसोट्यावरती घासून पहा आणि त्याचं जर उत्तर आलं की हे बरोबर आहे तर ते जरूर स्वीकारा. परंतु ते स्वीकारताना सुद्धा हे शेवटचं सत्य आहे असं मानू नका. म्हणजे आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन असा बरेच वेळेला हल्ली शब्द वापरला जातो, त्याचा खरा अर्थ हा आहे की शास्त्राच्या कसोट्यांच्या वरती घासून पाहून तुम्ही एखादं सत्य खरं का खोटं ते ठरवा, परंतु ते ठरवल्यानंतर सुद्धा हे आपल्याला शेवटचं उत्तर सापडलेलं आहे असं शास्त्र सुद्धा मानत नाही, असं विज्ञान सुद्धा मानत नाही. हे लक्षात घ्या. विज्ञान असं म्हणतं की आज मला हे सत्य सापडलेलं आहे, परंतु हे सत्य हेच अंतिम सत्य आहे असा दावा विज्ञान सुद्धा आज करीत नाही आणि तो दावा आपण करीत असतो. तेव्हा हा दावा आपल्याला सोडला पाहिजे. आणि अंधश्रद्धांच्यामुळं समाजाचं जे सगळ्यात मोठं नुकसान होतं माझ्या मताने ते हे होतं की माणसाची चिकित्सा करण्याची बुद्धी नाहीशी होते. माणसाचं मन असं एक बंद घुसमटल्यासारखं कुठेतरी कडी कुलप लावून सगळी दारं बंद करून टाकावीत म्हणजे आतल्या माणसाची जी अवस्था होते तशी माणसाच्या मनाची अवस्था होऊन जाते. ती अवस्था टाळण्याकरता, माणसाच्या मनाची कवाडं उघडण्याकरता, त्याची विचारशक्ती जास्त जागृत करण्याकरता, कारण ती झाल्याशिवाय समाज परिवर्तन हे अशक्य आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाज परिवर्तनाच्या गप्पा मारण्यामध्ये काही अर्थ नाही. माणसाला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. आणि आपण तर विचार करायला घाबरणारी मंडळी आहोत. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि तो दैववाद घातक असतो. तो या कारणाकरता घातक असतो की माणसाची विचारशक्ती त्यामुळे खुंटते आणि ती विचारशक्ती खुंटता कामा नये. ती विचारशक्ती माणसामध्ये जास्त जास्त फुलत राहायला पाहिजे. याच्याकरता म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा केवळ 4 बुवांचं पितळ उघडं पाडणं किंवा बारामती कशी खोटी आहे हे तुम्हाला समजावून सांगणं इतका हा साधा विषय नाही आहे. हे केवळ त्या विषयाकडे जाण्याचं एक दार, एक त्याचा मार्ग एवढंच त्या गोष्टींचं स्वरूप आहे. आत्ता आपल्याला इथं श्यामानव आपले विचारही सांगतील, आणखीन त्या विचारांना पोषक असे काही इथं प्रयोगही करून दाखवतील. ज्या गोष्टी अनेक समाजामध्ये बुवाबाजीच्या नावाखाली किंवा भूत भानामतीच्या नावाखाली, जादूटोण्याच्या नावाखाली, मंत्रविद्येच्या नावाखाली चमत्कार या नावाने खपल्या जातात. ते चमत्कार म्हणजे त्यात त्यांचं काय स्वरूप असतं हे तुम्हाला इथे ते शास्त्रीय प्रयोग करून उघड करून दाखवतील. परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की आमका बुवा खोटा पाडायचा आहे म्हणून श्याम मानव आज इथे आपल्या जीवाची बाजी लावून उभे राहिलेले आहेत. त्याच्यामागं एक फार मोठा विचार आहे, तो आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आणखी त्याच्याकडे जरा जास्त सहानुभूतीने बघावं या सगळ्या प्रकाराकडे अशी मी आपल्याला विनंती करतो. समाजामध्ये जे दोष आहेत त्यातले बहुवांशी दोष हे त्याच्या धर्मांधतेमुळे, देवांधतेमुळे, अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेले आहेत. तो समाज अत्यंत दैववादी झालेला आहे, परिणामी अत्यंत नाकर्ता झालेला आहे आणि त्यामुळे या समाजाला जागं करणं म्हणजे त्याच्यामधली ही अंधश्रद्धा नाहीशी करून टाकणं, त्याच्याशिवाय हा समाज हलणार नाही.
आणि अंधश्रद्धांचा विचार करताना लक्षात असं आलं की या ज्या छोट्या छोट्या अंधश्रद्धा आहेत, म्हणजे एखादा बाबा असा हवेत हात करतो आणि एक सोन्याचं घड्याळ काढतो, किंवा एखादा बाबा म्हणतो मी पाण्याला हात लावला की त्याचं पेट्रोल होतं वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत, या सगळ्या अंधश्रद्धांचं बीज परमेश्वर ही संकल्पना आहे. हा बाबा घड्याळ कसं करतो, सोन्याचं घड्याळ कसं काढतो हवेतून, तर त्याला एक दैवी शक्ती आहे. हा पाण्याचं पेट्रोल कसं करतो, तर त्याला एक दैवी शक्ती ते काही लोक स्वतःला भगवानच म्हणवतात. ते भगवान म्हणवतात, ते म्हणजे म्हणवू लागलेच ते, कारण त्यांना ते लक्षात आली युक्ती. आणि मग एक समाजामध्ये असा शोषण करणारा बदमाशांचा वर्ग मोठा तयार झाला की त्यांना कळलं की हा समाज मेंढरांचा समाज आहे, या समाजाला मी वाटेल तसा वागवू शकतो. त्याला फक्त देवाची भीती घातली की तो हे करतो, की तू असा जर वागला नाहीस तर देव तुला पाप देईल. कुठलीही एक काहीतरी पार्वती मा उठते आणि ती म्हणते मी पोटावर हात ठेवला तर गर्भाशी कुठलीही बाई, अगदी वांज असलेली बाईसुद्धा तिच्या पोटामध्ये गर्भधारणा होते. आणि तिच्याकडे जायला आमच्या लोकांचे क्यूजच्या क्यूज लागतात. आज सुद्धा मी बघतो या निरनिराळ्या ठिकाणी दर्शनं घ्यायला जे जातात, पंढरपूरच्या यात्रेची संख्या प्रचंड वाढते, शिर्डीला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढते. दरवेळेला ॲक्सिडेंट झालेले जर पाहिले तर ते त्या शिर्डीच्या साईबाबाकडून परत तरी येत असतात किंवा दर्शनाला जात तरी असतात. पण हे काही त्यांच्या डोक्यात येत नाही की अरे मग बाबा मला त्या परमेश्वरानं कसं, माझ्या वाहनाला का अपघात घडवला, माझं संबंध कुटुंब कसं नामशेष केलं, इतका साधा विचार कसा येत नाही. आणि मग असं ठरवलं की हा विचार जर आपल्याला समाज कल्याणाचा वाटतो आहे तर तो लोकांच्या पुढं मांडणं हे आपलं कर्तव्य आहे. आगरकर म्हणाले होते, ते माझ्या डोक्यात फार घुसून बसलेलं आहे, की जर एखादा विचार आपल्या मनामध्ये आला आणि तो खरोखरच समाज कल्याणाचा विचार आहे अशी जर आपली मनोमन खात्री पटली तर तो समाजापुढं मांडणं, बेधडकपणे मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग त्याकरता दगडधोंडे खाल्ले तरी चालतील, देहदंड सोसावा लागेल तरी त्याला सुद्धा तयारी पाहिजे. तर ह्याच्यामध्ये भूमिका वगैरे घेण्याचा काही प्रश्न नाही. हा प्रश्न आहे साधा की माझ्या काही कन्व्हिक्शन्स आहेत आणि त्या लोकांच्या पुढं मांडण्यामध्ये लोकांचं कल्याण आहे असा माझा विश्वास आहे, तर त्या मी मांडत राहणार. पण ज्या लोकांपर्यंत जायचं तेच लोक तुमच्यावरती तुटून पडले ना. ते तुटून पडतीलच, ते अनेक वर्ष माझ्यावरती तुटूनच पडतील. माझ्यावरती कशाला, मी तुम्हाला सांगितलं त्या आगरकरांच्या वरती असेच तुटून पडले होते. त्यांची तर प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणे त्यांच्या घरावरून लोकांनी काढलेली होती. अर्थ एवढाच आहे की इतकी वर्ष झाली तरी अजून समाजामध्ये काहीही फरक पडलेला नाही. हो, पण जे तुम्ही राजकारण्यांच्या विरोधी बोललात तर लोकांना चालतं, मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या. पण तुम्ही साक्षात देवालाच, परमेश्वरालाच तुम्ही वेठेला धरता, हे कसं काय, असा तो प्रश्न तो प्रश्न येतो. परंतु मला असं वाटतं की परमेश्वर असं जे मानलं जातं ना की ही परमेश्वर ही कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे. तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही. एखादं नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर, धर्म वगैरे या असल्या खोलचट कल्पना अजिबात येत नाहीत. वुल्फ बॉय जी आपल्याला माहिती आहे, एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो, चांगला 6-7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष वाढतो. तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे या कल्पना येत नाहीत. या सगळ्या कल्पना पिढ्यानपिढ्या सुमारे 10,000 वर्ष तरी झाली असावीत असा माझा अंदाज आहे, जेव्हा माणसाने पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला. आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे. डॉक्टर व्यवसाय करणारे सुद्धा खूप लोक 100% अंधश्रद्धाळू आहेत ना, आहेत डॉक्टरीत, म्हणजे जे विज्ञानाच्या शिक्षणातनं जातात. हो, पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही, आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही. अनेक सर्जन्स मला असे माहीत आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये पाऊल टाकत नाहीत. मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा गणपतीची पूजा आणि मग सर्जरी. तेव्हा तो भाग वेगळा. सांगायचा मुद्दा असा की हे काढून टाकणं सोपं नाही आहे. आज इतक्या वर्षांच्या प्रयत्नाने, चार्वाकांपासून हे प्रयत्न चाललेले आहेत. आगरकर तर 100 वर्ष झाले, चार्वाकांना 5,000 वर्ष झाली. चार्वाकांनी 5,000 वर्षापूर्वी निरीश्वरवाद मांडलेला आहे आमच्या वैदिक संस्कृतीमध्ये, आणि तरी सुद्धा अजून काहीही ढिम्म सुद्धा झालेलं नाही. पण मग हाच फरक आहे का तुमच्या मते आपल्या आणि युरोपियन समाजामध्ये तुलनेने?
की युरोपमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला अंधश्रद्धा दिसत नाही, म्हणजे दैनंदिन जीवनावरती तरी त्या अंधश्रद्धेचा संस्कार नाही. जसं मला असं वाटतं, एक तर पहिली गोष्ट, युरोपला वैज्ञानिक म्हणण्यापेक्षा सुद्धा इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा फार मोठा फायदा झाला. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन त्यांच्याकडे ज्या काळामध्ये झाली त्या काळामध्ये आपल्याकडे शिवाजी महाराज राज्य करत होते. त्याला आता 300 वर्ष होऊन गेली. 300 वर्षामध्ये आमच्याकडे तांत्रिक सुधारणा किती झाला, वैज्ञानिक सुधारणा किती झाल्या आणि युरोपमध्ये किती झाल्या. युरोपमध्ये जी संबंध अशी इंडस्ट्रीयल क्रांती झाली ती जर आपल्याकडे झाली असती ना तर आपल्याला हळूहळू त्यातलं वैयर्थ लक्षात आलं असतं, देव किंवा परमेश्वर या संकल्पनेचं. लोक आता असंही म्हणतात की सोव्हिएट युनियनमध्ये सगळा समाज नास्तिक करून टाकलेला होता, कम्युनिस्ट क्रांती झाली त्यावेळेला, आणि आता बघा विघटन झाल्याबरोबर सगळे लोक विथ व्हेंजन्स असे दुपटीनं आस्तिक झाले. हे कसं काय आले? त्या अर्थी मग ते त्यांच्या डोक्यामध्ये ते मोडचंच काहीतरी असलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे निरीश्वरवाद, ही तुमच्यावरती लादून उपयोग नाही, ही प्रबोधनाने पटवून दिली पाहिजे माणसाला. जसं माणूस जर संस्कारक्षम आहे तर परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, परमेश्वर आहे हा संस्कार जसा झाला तसा परमेश्वर नाही, परमेश्वर नाही, परमेश्वर नाही असा संस्कार कदाचित आम्हाला एक आणखी 5000 वर्ष करावा लागेल, तेव्हा माणूस कदाचित संपूर्णपणे स्वतंत्र होईल या कल्पनेतून. पण त्याच्यावरती असं एक अवलंबित्वाचं जे एक दडपण आहे, त्या अवलंबित्वाच्या दडपणामुळे त्याला सुरक्षितता पण मिळते असं खूप मानसशास्त्रज्ञ सांगतात. नाही, आता मी तेच सांगितलं ना की हो, पण त्याच्यावरतीच त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे मुक्त करायला पाहताय त्याला, त्या अवलंबित्वापासून, तर तो मुक्त होत नसून तो विल्डरनेसमध्ये जातो, म्हणजे तो एकदम असा असुरक्षित होतो आणि त्या असुरक्षितता त्याला सहन होत नाही. बरोबर आहे, असं त्यांचं तुम्हाला उत्तर आहे. नाही, तो तसा जाणारच. त्याचं कारण असं आहे की आम्ही जर नुसती परमेश्वराची कल्पना डोक्यातून काढून टाकली आणि त्याला सबस्टिट्यूट जर काही दिला नाही तर तो मनुष्य असा सैरभैर होणारच. म्हणून त्याला विवेकवाद हा त्याचा म्हणजे मूलतः जीवनानंदवादी माणूस आहे. मला कोणत्याही वैचारिक भूमिका ज्या माझ्या आलेल्या आहेत ना त्या माझ्या जीवनानंदवादातून आलेल्या आहेत की माझं जीवन हा एक अपघातानं मला मिळालेला भाग आहे. तो जोपर्यंत माझ्या वाट्याला आलेला आहे तोपर्यंत जीवनात जास्तीत जास्त आनंद, जास्तीत जास्त सुख, जास्तीत जास्त सौंदर्य कसं निर्माण करता येईल हे मला पाहायचं आहे. मला परलोकावरती माझा विश्वास नाही, आत्म्यावर माझा विश्वास नाही, परमेश्वरावर माझा विश्वास नाही, पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मग माझा जीवनानंदवाद मला असं सांगतो की तुला जर आनंद निर्माण करायचा असेल तर तो भोवतालच्या दुःखाचा नाश करत करतच निर्माण केला पाहिजे, किंवा तुला जर सौंदर्य निर्माण करायचं असेल तर भोवतालच्या कुरूपतेचा नाश करत करतच ते सौंदर्य निर्माण केलं पाहिजे. मग हिंसा ही क्रूर आहे, दारिद्र्य हे क्रूर आहे, अज्ञान अडाणीपणा हे क्रूर आहे, अंधश्रद्धा हे क्रूर आहे, तसंच फाशीची शिक्षा. फाशीची शिक्षा म्हणजे तर हिंसाच आहे. जाणून बुजून बुद्ध्या माणसाने माणसाची केलेली हिंसा अनैतिक आहे असं मानणारा मी माणूस आहे, बुद्धासारखा, गांधींच्या सारखा. मग कुठल्याही प्रकारची हिंसा कुणीही जर केली तर मी ती अनैतिकच मानली पाहिजे. ज्या अर्थानं युद्ध हे अनैतिक आहे असं मी म्हणतो त्याच अर्थानं फाशीची शिक्षा ही अनैतिक आहे. नाही, त्याला तुम्ही तुरुंगात ठेवा ना, तो जर खरोखर वेडा असेल, तो वेडा असेल. माझं तर म्हणणं उलट असं आहे, म्हणजे माझा बुद्धिप्रामाण्यवाद मला असं सांगतो की अशा माणसांचे नुसतं सबंध शरीर नव्हे तर मेंदूसुद्धा मृत्यूनंतर काढून त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे की ही माणसं का खुनी होतात, वेडाच्या भरामध्ये का खुनी करतात. काही माणसं, अनेक माणसं, काही कशाला अनेक माणसं भावनेच्या भरामध्ये काय वाटेल ते करू शकतात आणि उलट विवेक चालवा, बुद्धिप्रामाण्यवादी व्हा असं म्हटलं म्हणजे ते मात्र कोणाला जमत नाही. का होतं तर हा माणसाच्या मेंदूमधलाच एक दोष आहे. म्हणजे डॉकिन्स आज आम्हाला हे सांगतो की माणसाच्या मेंदूवरती जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानं असं सिद्ध झालेलं आहे की माणसाचा मेंदू हा 4/5 मुळे जनावराचाच आहे. जनावराचाच आहे, जनावरच आहे. हो, माणूस हा जनावरच आहे. अमिबापासून उत्क्रांत होत 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 आता आम्ही सांगितलं ना आमचा डायरेक्ट आजोबा म्हणजे चिंपॅन्झी आहे. आता चिंपॅन्झी आणि माणूस याच्यामध्ये फरक काय आहे तर तो फरक फक्त त्याच्या मेंदूमध्ये आहे. माणसाला विचार करण्याची बुद्धी शक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, भाषा वगैरे हे जे प्रकार दिले आहेत हे कुठल्याही जनावराला नाही दिलेले. 350 कोटी वर्षामध्ये जी प्राणीसृष्टी उत्क्रांत होत 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 आज माणसापर्यंत आली आहे आणि माणूस हा त्याचा शेवट नाही. याच्याही पुढे ती उत्क्रांती आणखीन कुठं जाणार आहे माहिती नाही आपल्याला. आपण एका मधल्या कुठेतरी टप्प्यावर आहोत. हो, डॉकिन्सनी तर असं सांगितलंय की इथून पुढे विचार हाच मुळी जीन होईल
आज जीनला जे महत्त्व आहे ते तो त्याला मीम असं म्हणतो. आणि मेंदू हे त्याचं केंद्र असेल आणि तिथून त्याची उत्क्रांती आता कदाचित पुढे, म्हणजे आपण एका कदाचित उत्क्रांतीच्या अशा वळणावरती उभे आहोत की इथून ती उत्क्रांती एका फारच वेगळ्या दिशेला जाईल. आणि मग शारीरिक उत्क्रांतीपेक्षा पण माणसाला पहा तुम्ही, आहार, निद्रा, भय, मैथुनंच हे जे जनावराचे विकार आहेत ते सगळे माणसाला आहेत. फरक एवढाच आहे की त्या विकारांचं नियंत्रण करण्याची एक बौद्धिक कुवत माणसाला येईल असा मेंदू त्याला दिलेला आहे. परंतु तो मेंदू चुकीनं इतक्या रॅपिडली डेव्हलप झालेला आहे की त्याची उत्क्रांती म्हणताच येत नाही. एखाद्या गळवासारखा तो आलेला आहे. चिंपॅन्झीच्या मेंदूवर एक गळू ठेवून द्यावं आणि त्या गळवाला विचार करण्याची शक्ती द्यावी. आणि त्यामुळे झालंय काय की हा विचार करणारा मेंदू आणि विकार उत्पन्न करणारा मेंदू याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन असायला पाहिजे ते पुरेसं झालेलं नाही. तत्वज्ञानानं विचारलेले अनेक प्रश्न आज डार्विनच्या उत्क्रांतीवादानी, डॉकिन्सच्या लिखाणाने, मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी, आईन्स्टाईनसारख्या किंवा आमचा रिचर्ड हॉकिंग सारख्या माणसांनी स्टीफन हॉकिंग सारख्या लोकांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या सायन्सेसना आज खरं म्हणजे तत्वज्ञानाच्या डिसिप्लिनमध्ये नेऊन बसवायला पाहिजे. शिक्षण आणि डॉक्टर आवडीने नट, परंतु ज्यावेळेला प्रश्न आला कन्व्हिक्शनचा, तत्वज्ञानाचा, विचाराचा, त्यावेळी ते चळवळीत उतरले. जसं त्यांनी सांगितलं की आचार्य अत्र्यांनी ज्यावेळेला कन्व्हिक्शनचा, चळवळीचा, राजकारणाचा प्रश्न आला त्यावेळी नाटक नाही लिहिलं, मराठा काढला. मला वाटतं तेच एक प्रकारचं व्रत घेऊन, नास्तिकवादाचं व्रत घेऊन हा मनुष्य ह्या वयाच्या 73व्या वर्षी सुद्धा उतरलेला आहे. अशी माणसं समाजात विरळ आहेत. अशी माणसं अधिकाधिक होतील तर मला वाटतं जे स्वातंत्र्य त्यांनी पाहिलं आलेलं, मी काही पाहिलं नाही, ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचलेलं असेल. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही सुद्धा गेल्या दशकामध्ये खूप कामं आणि खूप समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत ग्रामीण भागामध्ये जाऊन, आणि तुम्ही सुद्धा जागोजागी जाऊन व्याख्यानं देता, लोकांच्या मध्ये जाता, त्यांच्याशी बोलता. तर ग्रामीण भागात तर अंधश्रद्धा टिकून आहेतच, पण शहरी भागात सुद्धा साडेसाती, अंगारे दुपारे, हे सगळं तुम्हाला काय वाटतं की त्याचं प्रमाण कमी झालं आहे का वाढलं आहे? नाही, कमी झालेलं आहे हे तर खरंच आहे, कमी होतंय हेही खरं आहे. परंतु आपण फार झटपट निकाल जे अपेक्षित ना तसे या बाबतीमध्ये होणार नाहीत. म्हणजे मी कायम हे म्हणत असतो की परमेश्वर ही संकल्पना 5000 वर्ष माणसाच्या डोक्यामध्ये घुसून बसलेली आहे आणि ती अगदी लहान मुलाच्या डोक्यामध्ये खिळे मारून संस्काराने ठोकली गेलेली आहे. ती जायला एक 500 वर्ष तरी लागतील की नाही. जी कल्पना 5000 वर्ष माणसाने संस्कार आणि पोरांच्या डोक्यामध्ये घुसवलेली आहे ती जायला. बरं, विज्ञानाचा उदय झालेला आता जेमतेम 400-500 वर्ष होत आहेत. विज्ञानाचा उदय जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत सगळीकडे आनंदी आनंदच होता. विज्ञानाचा उदय झाला तेव्हा पहिल्यांदा ही कल्पना खऱ्या अर्थानं चॅलेंज केली गेली. म्हणजे अगदी साधी गोष्ट की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, फाशी द्या त्याला. का तर बायबलमध्ये उलट सांगितलेलं. इतक्या टोकाचा माणूस होता, इतका अडाणी. तर हे अडाणी पण जायला लागलेलं आता फक्त 400-500 वर्ष झालेली आहेत. आणि तुम्ही 5000 वर्ष ती संकल्पना मानत आलेला की जिच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा तुम्हाला 5000 वर्षात मिळालेला नाही आणि तरी सुद्धा ती आहे असं तुम्ही धरून चाललेले आहात. तर ती नाही असं सिद्ध करायला आम्हालाही 5000 वर्ष लागतील कदाचित, पण ती लागतील. अनेक वर्ष, अनेक पिढ्या ते करावं लागेल. म्हणून आम्ही, आमचा ऑडियन्स जो असतो ना तो तरुण पिढीचा असतो. म्हणजे मी तिथं पोरांना सांगतो शाळा कॉलेजातल्या की हे मी मुद्दाम तुम्हाला सांगायला इथं आलेलो आहे की तुमच्यावर ही जबाबदारी आहे की तुमच्या मुलाच्या डोक्यामध्ये तुम्ही हे भरवू नका. तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आईबापांनी भरवलेलं आहे हे मला माहिती आहे, पण तुम्हाला जर हा विचार पटत असेल तर तुमच्यावरती जबाबदारी आज ही आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये हे भरवू नका, हा संस्कार करू नका. कारण हे ते लहानपणापासून जे ठोकले ना की बघा अंथरुणात शिव केली तर देव रागावतो, सकाळी उठून दात घासले नाहीत तर देव रागावतो. अरे सगळं देव 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 तो रागावतच असतो सारखा. पण देव बक्षीस पण देतो ना. तो बक्षीस देतो म्हणजे तो लाच खातो. देवळात गेल्यानंतर आम्हाला जर तिथे पैसा ठेवला नाही, जर आम्ही परत आलो तर तो पुजारी आम्हाला जाऊ देत नाही. म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवात कुठे होते तर आमच्या देवळातच होते.
तर देवाला सुद्धा जर आम्हाला पैसा टाकावा लागतो तर आमचे राज्यकर्ते म्हणजे तर देवाचे प्रतिनिधी असतात ना. राजा म्हणजे कोण? देवाचा प्रतिनिधी. मग त्याला आम्हाला खंडणी द्यायलाच पाहिजे, म्हणजे लाच द्यायला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार होऊन बसतो तो असा. त्याची सुरुवात तिथेच आहे. आध्यात्मिक हा भोंगळ शब्द नका वापरू, मला काही त्या शब्दाचा नीट अर्थ कळत नाहीये. आणि आध्यात्मिक म्हटलं म्हणजे एकूण ते परमेश्वर, आणखीन परलोक वगैरे या सगळ्या कल्पनांशी तो जोडला जातो, म्हणून मी त्याला भोंगळ म्हणतो. मला तो आनंद जो होतो तो अवर्णनीय आनंद आहे, पण मी त्याला आध्यात्मिक वगैरे म्हणायला काही तयार नाही. तो मला एक्सप्लेन करता येत नाही, पण तो मला जो काय आनंद होतो तो विलक्षण आनंद असतो. मी त्या क्षणी या जगामध्ये नसतो. कुमार गंधर्वांचं गाणं मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा अक्षरशः मी तो अनुभवलेला आहे की मी इथं नव्हतोच. जिथं बसलो होतो तिथे मी कुठेतरी हवेमध्ये तरंगत होतो. पण त्याला आध्यात्मिक वगैरे काय म्हणायचं. आणि मी पुन्हा पुन्हा हे सांगत असतो की परमेश्वर हा निर्मिक, अशी जी फुल्यांनी कल्पना मांडलेली आहे की त्यांनी या सगळ्या विश्वाची निर्मिती केलेली आहे. या कल्पनेशी आमचं भांडण नाही. ठीक आहे, असला तर असेल, तो आहेच असं नाही. आमचं भांडण जे आहे ना ते नवसाला पावणाऱ्या देवाशी आहे. आणि आज माणसाच्या डोक्यात असलेला जो देव आहे तो मुख्यतः नवसाला पावणारा देव. मी जर त्या देवाची प्रार्थना केली नाही तर तो मला पाप देईल. अरे हा काय विचार आहे. तो देव म्हणजे काय, कोणी तलाठी वगैरे आहे काय की त्याला जर मी 4 आणे दिले नाही तर तो मला 7 बाराचा उतारा देणार नाही. मग त्या देवाला किती तुम्ही डिव्हॅल्यू करणार. तो म्हणे रागावतो, तो जर प्रसन्न झाला तर माझं कल्याण करणार. हे काय आहे. मग हा कसला देव तुमचा. पण त्या बाजूचे लोक असतात ना ते असं म्हणतात की हा सगळा जो प्रांत आहे ना तो मुळी बुद्धीच्या पलीकडचाच आहे. तर आता बुद्धी प्रामाण्याच्या पलीकडे असे काही अनुभव असू शकतात का. असणार की. हो. मग त्यांचं काय करायचं. आता गंमत अशी आहे की मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे 500 वर्षापूर्वी पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे माहित नव्हतं, नाही का. आपण असं धरून चाललो होतो की तो सूर्य त्याच्या 7 घोड्याच्या रथात बसतो आणि असा पूर्वेकडून पश्चिमेकडे वगैरे जातो. ही गोष्ट आज आपण नाकारलेली आहे ना. विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे ना. मग तशीच प्रगती आणखीन विज्ञानाची होतीये ना. विज्ञानाचा असा दावाच नाही की आम्हाला सगळं सत्य कळलेलं आहे. सगळं सत्य कळलंय ते तुमच्या अध्यात्माला कळलेलं आहे, त्याला आणखीन आता काही कळायचं राहिलेलंच नाहीये, असं झालंय ते. विज्ञान असं म्हणतंय नम्रपणाने की मी सत्याच्या शोधात आहे, मला सगळं सत्य कळलंय असा माझा मुळीच दावा नाही. मी सत्य शोधतोय. ते शोधता शोधता मला आज तुम्ही जे विचारताय, आज मला ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये तसं मला उद्या सापडेल, 100 वर्षांनी सापडेल. मी थोडासा शास्त्राचा म्हणजे मेडिकल शास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी लाईफ टाईम मध्ये मी विचार नाही करत, मी इव्होल्युशनरी टाइम मध्ये विचार करतो. आणि त्यामुळे मी माझा असा विचार असतो की आपण कोण, हे विश्व केवढं, त्या विश्वामधला पृथ्वी हा एक क्षुद्र ग्रह, त्या क्षुद्र ग्रहाचा इतिहास किती वर्षाचा, तर काहीतरी 500 कोटी वर्षाचा. त्यातली 350 कोटी वर्ष ही मुळी आमची ॲनिमल किंगडम. आणि त्या ॲनिमल किंगडम मध्ये माणसाचं आयुष्य किती, तर 10-11 लाख वर्ष. आता त्याच्यामध्ये 11 लाख वर्षामध्ये जी अनंत माणसं निर्माण झाली त्यातला मी एक कण, म्हणजे जुहूच्या वाळवंटावर जेवढी वाळू आहे ना त्या वाळू मधला मी एक कण. मी सुद्धा नाही, पृथ्वी हा एक कण असं म्हणूया, इतकं ते क्षुद्र आहे सगळं. काय माझ्या लाईफ टाईमला काय अर्थ काय मला सांगणार. त्या कोट्यवधी वर्षांच्या हिशेबामध्ये माझं आयुष्य, आता समजा मी अगदी 100 वर्ष जगलो किंवा गांधी म्हणत असतात तसं 125 वर्ष जगलो, इट इज नथिंग, नॉट इव्हन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड इव्होल्युशनरी टाइम मध्ये विचार केला तर. मग असं वाटतं की माणसाला जसं आयुष्यभर जगावं असं वाटेल ना तसं त्यांनी जगावं. व्हॉट डज इट मॅटर. तुमचे एथिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी गळून पडतात तिथे. ही जी एक माणसाच्या आयुष्याबद्दलची इनेव्हिटेबिलिटी, अटळता जी काही आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं गळून पडतं. जोपर्यंत आपण करत नाही ना, आपण स्वतःला जोपर्यंत शहाणे समजतो तोपर्यंत आपण सुधारण्याची काहीही कुठलाही संभव नसतो. तेव्हा आपण स्वतः मान्य केलं पाहिजे की मी दुसऱ्याला करप्ट म्हणतो, मी आहे का करप्ट, मी नाही आहे का करप्ट, आणि जर असेल तर मला माझ्यापासून सुरुवात करायला नको का. करायला पाहिजे. म्हणजे मी मगाशी ज्याला गाफील पिढी म्हटलं, ती तो गाफीलपणा अजूनही आज आपल्यामध्ये दिसतो. आता साधा हिंसेचा भाग घ्या की आपल्याकडे
जेव्हा छाटल्या जातील, हात कळम केले जातील वगैरे, हे किती सहजपणाने आपण बोलून जातो. आता कुठल्याही चौकातला पुढारी येतो आणि आपल्याला सांगतो की अमुक एक गोष्ट जर झाली नाही ना तर माणसाचे डोळे फोडले जातील. आणि हे काय, ही संस्कृती कुठून आली आपल्याकडे? नव्हती एवढी, पण ती आली आणि आपण त्याचा स्वीकार केला अगदी छानपैकी. वाटेल तशी माणसाची हत्या करायला माणसाला काहीही वाटत नाही. अर्थात मला मान्य आहे, मी डॉक्टर असल्यामुळे आणि थोडासा जनुकशास्त्राचा अभ्यास केलेला असल्यामुळे की माणसाला ते शक्यच नाही. माणसाला, प्रत्येक माणसाला गांधी होणं हे अशक्यच आहे, हे मान्य आहे. आणि आमचा रिचर्ड डॉकिन्स म्हणतो त्याप्रमाणे माणूस या प्राण्याच्या मेंदूमध्येच तशी सोय नाही आहे. त्यामुळे त्या माणसाचा नाईलाज आहे, त्याला हिंसक असणं हेच त्याचं भागधेय आहे. कारण आपण माणूस सोडून कुठलाही खालचा प्राणी जर घेतला तर तो स्वजातीय प्राण्याची हत्या करीत नाही. फक्त माणूस हा एक प्राणी असा आहे की जो माणसाची हत्या करतो. वानर वानराला मारत नाही, वाघ वाघाला मारत नाही, किंवा कुत्रा कुत्र्याला मारत नाही. हे कुठून आलं? हे माणसाच्या उत्क्रांतीमधून आलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये प्रत्येक प्राणी जो आहे, ज्या प्राण्याच्या बद्दल आपण बोलतोय माणूस सोडून, त्या प्राण्याच्या मेंदूमध्ये एक असा सेफ्टी वाल्व बसवलेला आहे निसर्गाने. त्याच्या त्या उत्क्रांतीच्या काळामध्ये तो डेव्हलप झालेला आहे की तो स्वतः स्वजातीयाला मारणार नाही. माणसाच्या मेंदूमधून तो सटकलेला आहे. तो जो सेफ्टी वाल्व असायला पाहिजे तो नाहीच आहे. आता हे जर आपण नीट जाणून घेतलं की बाबा, आपण नेहमी म्हणतो हिंसा ही माणसाची प्रवृत्ती आहे वगैरे वगैरे, ती कशामुळे आहे? माणूस माणसाला कसा मारू शकतो, का मारू शकतो? बाकी कुठलंही जनावर मारत नाही तर. आणि जर त्याचं काहीतरी हे असं काहीतरी बायोलॉजिकल त्याचं कारण असेल तर ते बायोलॉजिकल पातळीवरती सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्या संस्कृतीचा जो स्रोत आहे हा वैज्ञानिक विचाराशिवाय अगदी थोटा विचार आहे, असं मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं. आईन्स्टाईन सारखा मनुष्य सुद्धा जेव्हा म्हणतो की आय डोंट बिलीव्ह इन अ गॉड दॅट डिसमिसेस, दॅट डिस्ट्रॉयज, दॅट पनिशेस अँड दॅट रिवॉर्ड्स. आईन्स्टाईनचा नाही का देवावर विश्वास असं आपल्याकडे सांगण्यात येतं. पण आईन्स्टाईननं ही वस्तुस्थिती लक्षात घेतलेली आहे आणि आपण ती घ्यायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला हे प्रश्न सोपे होतात की बाबा, माझ्याकडून मला जेवढं माझं स्वतःचं जे करता येईल ना तेवढं मी करत राहणं, एवढंच माझं समाजकार्य आहे. हे मी समाजाकरता करतो आहे आणि हे समाजाने रेकग्नाइज नुसतं करून उपयोग नाही, तर प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाने हे स्वतःच्या बाबतीत केलं पाहिजे.